नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. संविधानावर आघात करण्याचा भाजपचा प्रयत्न, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांचा आरोप. खरात प्रकरण महायुतीच्या घरातलंच, सावंत यांचा टोला. कोल्हापूर जिल्ह्याची मातृसंस्था असलेल्या गोकुळवर कुणी आरोप करू नयेत, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांचं आवाहन. शक्तीपीठ महामार्ग हा भाजपचा युक्तिपीठ महामार्ग, किसान सभेच्या राधानगरीतील मेळाव्यात कॉम्रेड दिनकर आदमापुरे यांची टीका. चार वर्षांपूर्वी करवीर तालुक्यातील सोनतळी इथल्या भरत नाईक यांचा खून केल्याप्रकरणी संदीप माने दोषी. मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सुनावली आजीवन कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. आणि संसदेत तोंडघशी पडलेल्या भाजप नेते आणि समर्थकांवर सोशल मीडियातून टीकेची झोड, काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्लॅन फसला. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं शिवाजी विद्यापीठाच्या CFC या केंद्राच्या दर्जेदार कामगिरीची दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या या केंद्रात उपलब्ध असलेली अत्याधुनिक उपकरणं आणि सुविधा यांची माहिती देणारी लघुचित्रफीत केंद्रीय विभागानं त्यांच्या समाज माध्यमांच्या सर्व मंचावरून प्रदर्शित केली आहे. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रालयाकडून गौरव होण्याचा बहुमान मिळवणारं शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिलंच विद्यापीठ ठरलंय. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं आपल्या X, LinkedIn आणि फेसबुक या समाज माध्यमांच्या मंचावरून शिवाजी विद्यापीठाच्या CFC म्हणजेच सैफ केंद्राची माहिती देणारी 3 मिनिटांची लघुचित्रफीत प्रदर्शित केली आहे. CFC सैफ म्हणजेच कॉमन फॅसिलिटी सेंटर, सोफिस्टिकेटेड अनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीज विभाग होय. शिवाजी विद्यापीठातील हे केंद्र संपूर्ण भारतातील संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना अत्याधुनिक विश्लेषणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा पुरवत आहे. मंत्रालयाच्या सैफ कार्यक्रमांतर्गत 2014 मध्ये स्थापन झालेलं हे केंद्र अतिप्रगत उपकरणांच्या सहाय्यानं अचूक विश्लेषण आणि नाविन्यपूर्णतेला चालना देऊन वैज्ञानिक संशोधनाला यशस्वीपणे बळकटी देतंय. या पोस्टमध्ये मंत्रालयानं खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, सचिव अभय करंदीकर यांच्यासह केंद्रीय जैव तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, SIR इंडिया यांना टॅग केलंय. विद्यापीठातील या केंद्राचे संचालक डॉक्टर ज्योतिप्रकाश यादव यांनी मंत्रालयाकडून झालेल्या गौरवाबद्दल समाधान व्यक्त केलं. आता आपल्याकडे एकूण 14 अत्याधुनिक उपकरणं आहेत. त्याच्यावर भारतामधून वेगवेगळ्या भागामधून आपल्याकडे त्याचे नमुने तपासणीसाठी येत असतात आणि असे सर्व संशोधक ह्या विभागावर अवलंबून आहेत त्यांचा रिसर्च पुढे नेण्यासाठी. त्यामुळे त्या सर्वाची दखल घेऊन या विद्यापीठा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने हा बहुमान आपल्याला दिला. गेल्या काही वर्षाचा इतिवृत्तांत पाहता दरवर्षी ह्या सॅम्पल ॲनालिसिसची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती जवळजवळ 8,000च्या आसपास आहे आणि त्याबरोबर त्याचं उत्पन्नसुद्धा त्या प्रमाणात वाढत गेलेले आहे. आत्ता जवळजवळ 53 लाख रुपये आपण वर्षाला रेव्हेन्यू यातून जनरेट होतो. त्याचबरोबर ट्रेंड मॅनपॉवर स्किल इंडिया अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट करतो, ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम करतो, सर्टिफिकेट कोर्सेस अशुरा फार्मासारख्या कंपनीबरोबर आपण कोलॅबरेट करून फार्मा इंडस्ट्रीला R&D मध्ये लागत असलेल्या मॅनपॉवरसाठी सर्टिफिकेट कोर्सेस चालू केले. त्यामधून सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि त्या अंतर्गत आपण वर्षाला कमीत कमी 1100 ते 1200 मुलांना ट्रेनिंग देतो. तर ह्या सर्वांची दखल घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने
आपल्या विद्यापीठातील CFC सेंटरला हा बहुमान यापुढील काळातही या ठिकाणच्या उपकरणांची संख्या वाढवण्यात येऊन आणखी दर्जेदार आणि आधुनिक विश्लेषण सुविधा संशोधकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांचं सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळंच हा सन्मान केंद्राला लाभलाय, अशी भावना डॉक्टर यादव यांनी व्यक्त केली. 17 एप्रिलला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली होती. यामध्ये कॅन्टीन आणि स्वच्छतागृहाची पाहणी करून त्यांनी ठेकेदारांना झापलं होतं. कॅन्टीन चालवायला 30 रुपयात चहा आणि नाश्ता असा दरफलक लावण्यास बजावलं होतं. तर स्वच्छतागृह ठेकेदाराला जादा आकारणी करू नये आणि महिलांना मोफत सेवा पुरवली जावी अशा सूचना केल्या होत्या. मंत्री गेल्यावर 2 दिवसानंतर नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी संगम कांबळे यांनी घेतलाय. जोपर्यंत लेखी आदेश येत नाही, प्राप्त होत नाही, तोपर्यंत दर फलक लावणार नसल्याचं सांगत कॅन्टीन चालकांनी मंत्र्यांचा आदेश धुडकावून लावलाय. 17 एप्रिल रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कोल्हापूर दौऱ्यावरती आले होते. त्यावेळी त्यांनी CBS बस स्टँडची पाहणी केली होती. या ठिकाणी जे पेपर स्टॉल आहेत त्यांच्याशी बातचीत केली होती. त्यानंतर जे त्याला लागून कॅन्टीन आहे या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली होती. तर त्या पाहणी दरम्यान त्यांना जे दरफलक आढळलं त्याच्यावरती चिकट टेप लावलेला होता. तो चिकट टेप त्यांनी काढायला लावला होता आणि अशा वेळी त्यांनी मंत्र्यांची फसवणूक करता का अशा शब्दात त्यांना सुनावलं होतं. आत्ता सध्या याची काय परिस्थिती आहे? मंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की 30 रुपयेमध्ये दरफलक लावला गेला पाहिजे आणि त्यामध्ये नाश्ता आणि चहा दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीने दरफलक लावा अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. मात्र सध्या तरी 2 दिवस झालं अशा प्रकारचा कोणताही दरफलक या ठिकाणी लावल्याचा आपल्याला दिसून येत नाही. जे ठेकेदारक आहेत त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही दरफलक का लावला नाही, तर त्यांनी अशा प्रकारचा कोणताही लेखी आदेश आम्हाला प्राप्त झाला नाही, त्यामुळे आम्ही हा दरफलक लावला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे काही शौचालय किंवा स्वच्छतागृहाची पाहणी केली होती त्यावेळी जास्त दर आकारणी केली जात होती. त्यावर सुद्धा त्यांनी जे ठेकेदार आहेत त्यांना सुनावलं होतं. आम्ही आज त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर जे दर आहेत त्या पद्धतीनंच दर आकारणी केली जात आहे. किमान त्या बाबतीत एक समाधानकारक चित्र आम्हाला पाहायला मिळालं. पण दुसरीकडं जी काही स्वच्छता फक्त मंत्री येणार आहेत म्हणूनच केली होती आणि आज 2 दिवसानं परत जो काही परिसर आहे तो अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याचं पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत मंत्री आला कीच प्रशासन जागं होतं अशा पद्धतीचं चित्र या सगळ्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीने कॅन्टीनधारक यांनी मंत्र्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात निदर्शनं करण्यात आली. यावेळी दुबे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत अवमानकारक विधान केलं होतं. या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात आज दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी दुबे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यानंतर शिवसैनिकांनी दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत, शहर प्रमुख विशाल देवकुळे, राजू जाधव, शुभम पाटील, दिनेश साळोखे, सुमित मिळवंकी, सागर साळोखे, रीमा देशपांडे, दीपा शिंदे, अभि दाभाडे,
गोविंद वाघमारे, रुपेश रोडे, हर्षल पाटील, आदित्य हुलजी, शौनक भिडे, अनिता ठोंबरे, कीर्ती जाधव आदी सहभागी झाले होते. इचलकरंजीत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं. इचलकरंजीतील शिवतीर्थ चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला नगरसेवक, मान्यवर आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत मानाचा मुजरा करण्यात आला. पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी शहराच्या विविध भागातून शिवज्योत आणण्यासाठी हजारो शिवभक्त शिवतीर्थ परिसरात दाखल झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेले मावळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शिवज्योत घेऊन जाणाऱ्या या मिरवणुकीमुळे शहरातील मुख्य रस्त्यावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शहरातील प्रत्येक चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवे झेंडे आणि फलकांनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. पैलवान अमृत मामा भोसले, नगरसेवक मारुती पाथरवड, संतोष शेळके, नागेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कर्तृत्ववान नेतृत्व लाभलं म्हणून देशाचा पाया मजबूत झाला. सध्या वैचारिक प्रदूषण वाढत आहे. अशा काळात येणाऱ्या पिढीचं प्रबोधन करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. फुले शाहू आंबेडकर विचार संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार संस्थेच्या वतीनं नवीन वाशिनाका इथल्या स्वर्गीय आनंदराव दिंडोरले सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाडच्या चौदार तळ्यातून आणलेलं पाणी पिंपळाला घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष S.S. कांबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीपणानं राज्यघटना लिहिल्याचं सांगितलं. डॉक्टर आंबेडकरांसारखं कर्तृत्ववान नेतृत्व लाभलं म्हणूनच देशाचा पाया मजबूत झाल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. ज्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वानं या देशाची लोकसंख्या 30 कोटी होती त्यावेळी घटना लिहिली. आज देश 130 कोटीवर पोचला तरी त्याच घटनेवर चालतो. तेवढा थोर विचार त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडला असेल. आज आपण बघतो सकाळी आलेलं संध्याकाळी नसतं अशी अवस्था आपली आहे. कालचं झालेलं उद्या इरिलेव्हंट असतं, म्हणजे चालत नाही, चलनात नाही असं आपण म्हणतो. परंतु डॉक्टर साहेबांनी त्यावेळी या देशाची घटना लिहित असताना 30 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा पुढं 50, 70, 75, 100 वर्ष या घटनेच्या आधारावर हा देश चालणार आहे एवढं मोठं विजन डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी ठेवलं. आणि म्हणून कर्तृत्ववान माणसं व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभलं म्हणून हा देशाचा आज पाया मजबूत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सध्या देशात वैचारिक प्रदूषण वाढलंय. अशा काळात येणाऱ्या पिढीला प्रबोधनाच्या माध्यमातून सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रदूषण, पाण्यातलं प्रदूषण हे वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून निघेल, परंतु वैचारिक प्रदूषण हे या अशा प्रबोधनाच्या माध्यमातूनच या ठिकाणी निघणार आहे. आणि मला वाटतं टकले सर आता जबाबदार आहे. मी सातत्यानं आमच्याही कार्यकर्त्यांना सांगतो, वडील आमच्या बरोबर आहे पुरोगामी विचाराचा, आजोबा आमच्या बरोबर आहे, नातू आणि पोरगा कुठं फिरते बघितलं पाहिजे. आता गरज आहे प्रबोधनाची, ती आमच्या मुलांना आणि नातवाला गरज आहे की सत्य सांगण्याची गरज या ठिकाणी आहे. की आज जो बाप या घरातला उभा आहे तो काँग्रेसच्या धोरणामुळे उभा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे या ठिकाणी उभा आहे. आज ज्या घरामध्ये तू राहतोस ते घर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून जो पैसा कष्टाने या ठिकाणी मिळवला त्यामुळे आज घर आहे. 2 एकर रान माझं गावाकडे आहे, त्या रानामाटी मागचं यश काय असेल तरी घटना आहे.
ज्या घटनेला सगळ्यांना समान अधिकार देण्याची भूमिका डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी स्वीकारली, हे पुढच्या पिढीला पटवून देणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं असं मला वाटतंय. यावेळी बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनसाठी जमीन दान केल्याबद्दल उद्योजक शिवराज पाटील तसंच कोल्हापूर महानगरपालिकेत अनुसूचित जाती जमातीमधील नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांनी भारतीय संविधान आणि सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन केलं. यानंतर भीमगीतांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, नगरसेविका जयश्री कांबळे, नगरसेविका अरुणा कवळी, बबन रानगे, SY कामत, DG भास्कर, BK साबळे, शुभांगी कांबळे, KD कांबळे, प्राध्यापक रवींद्र खैरे, पांडुरंग कांबळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद, बौद्ध बांधव उपस्थित होते. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे 21 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात ते पोलीस मुख्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि गडिंग्लज पोलीस उपाधीक्षक कार्यालयाची तपासणी करणार आहेत. पोलीस महासंचालकांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयासह सर्वच पोलीस ठाण्यात तयारीची लगबग सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे 21 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात ते कोल्हापूर पोलीस मुख्यालय, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि गडिंग्लज पोलीस उपाधीक्षक कार्यालयाची तपासणी करणार आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या दौऱ्यात प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्राईम आढावा बैठक आणि विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी 9 वाजता त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे त्यांचं स्वागत करतील. यानंतर ते पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देतील. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याची तपासणी होणार आहे. बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर परेड, अलंकार हॉल इथं पोलीस संमेलन होणार आहे. तर बुधवारी सकाळी 10 वाजता पोलीस मैदानावर दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं सादर होणार आहेत. दुपारी मोटार परिवहन विभाग, बॉम्ब शोध आणि नाशक कार्यालयाची तपासणी होणार आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये क्राईम आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी ते विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतील. या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस दलात तयारीची लगबग सुरू आहे. सह्याद्रीच्या दाट जंगलात वाघ संवर्धनाच्या दिशेनं एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. STR T4 आणि STR T5 या 2 वाघिणींनी आपला नैसर्गिक अधिवास निश्चित केल्यानं त्यांच्या गळ्यातील रेडिओ कॉलर यशस्वीरित्या काढण्यात आल्यात. ही माहिती राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचे परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र घुणकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सन 2017 पासून सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं वाघ पुनर्स्थापना प्रकल्प राबवण्यात येतोय. प्रारंभी भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाघांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं. त्यानुसार ताडोबा, अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून एकूण 8 वाघांचं स्थलांतर करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यातील STR T4 आणि STR T5 या 2 वाघिणींना सह्याद्रीत रेडिओ कॉलर लावून निसर्गात सोडण्यात आलं होतं. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेकडून या वाघिणींच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवण्यात आलं. कॅमेरा, ट्रॅप आणि रेडिओ कॉलरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सखोल अभ्यासानंतर या दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागात आपापली हद्द निश्चित करून सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचं निष्पन्न झालंय. तसंच STR T1, STR T2 आणि STR 19 या नर वाघांबरोबर त्यांचा सहवासही कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदवण्यात आलाय. त्यामुळे भविष्यात प्रजनन होण्याची शक्यता बळावली असून सह्याद्रीतील वाघ संख्या वाढीसाठी ही सकारात्मक बाब मानली जाते आहे. अनेक वर्ष शिवछत्रपतींचं वास्तव्य असलेल्या आणि छत्रपतींचं एकमेव मंदिर असलेल्या पन्हाळगडावर आज पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणाने पन्हाळगड दुमदमून गेला होता. शिवमंदिरात जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता. शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ल्यावरून शिवज्योत प्रज्वलित करून येण्यासाठी शनिवारी रात्रभर शिवभक्तांनी गर्दी केली होती. पारंपरिक शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून येण्यासाठी शनिवारी रात्रभर महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवभक्त पारंपरिक वाद्यांसह भगव्या टोप्या, फेटे, झेंडे यांनी संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता. यावेळी जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषाने पन्हाळगड दुमदुमून गेला होता. रात्री हजारो शिवज्योत पन्हाळगडावरून रवाना झाल्या. सकाळी जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवशी विवाह, गृहप्रवेश यासोबतच कोणतंही शुभ कार्य तसंच दागिने, वाहन आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या जातात. हा सुवर्ण मुहूर्त साधत दागिन्यांसह इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. दिवसभरात बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शुभ कार्य आणि खरेदीला पसंती दिली जाते. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा सण येतो. या सुवर्ण मुहूर्तानिमित्त कोल्हापूरमधील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. असं असताना सुद्धा सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल दिसून आली. गुजरीसह शहरातील अन्य सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. आज सोने दर 1,53,200 रुपये होता, तर चांदीचा दर 2,54,500 रुपये होता. सराफ बाजारासोबतच घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्येही टीव्ही, फ्रीज, होम थिएटर, वॉशिंग मशीन आणि AC खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर 4 चाकी वाहन खरेदीला सुद्धा ग्राहकांनी पसंती दिली. एकंदरीत आज दिवसभरात बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असं प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर शाखेच्या वतीनं महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 300हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार आसगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण काम शिक्षक समितीनं केल्याचं सांगितलं. यावेळी प्रशासनाधिकारी DC कुंभार, उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यानंतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. याप्रसंगी वसंत आडके, लक्ष्मण पोवार, शकील भिंडवडे, कुलदीप चठार, सुनील पाटील, विनोदकुमार भोंग, अजिम शेख, राजू खानापुरे, BR पिंपळकर, उमेश काताडे, प्रियांका साजणे, तुषार भापकर, राजू चव्हाण, विठ्ठल दुर्गुळे, प्रसिद्धी प्रमुख संदीप जाधव यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. चंदूरमधील 18 मावळ्यांनी ऐतिहासिक धाव घेतली आहे. शिवजयंतीनिमित्त तामिळनाडूमधील जिंजीदुर्गातून 900 किलोमीटर धावत त्यांनी शिवज्योत आणली आहे. शहरातील श्री शिवतीर्थ परिसरात ज्योत पोहोचताच शिवभक्तांनी फुलांचा वर्षाव करून ज्योतीचं स्वागत केलं. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूरमधील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी धावत न थांबता शिवज्योत आणली जाते.
यंदाच्या वर्षी मंडळातील तरुणांनी 900 किलोमीटरवरून म्हणजेच तामिळनाडूमधील दुर्ग जिंजी इथून चंदूर गावापर्यंत शिवज्योत आणली. या मोहिमेची सुरुवात 15 एप्रिलला दुपारी 2 वाजता दुर्ग जिंजीमधून झाली. मावळ्यांनी 84 तास अखंडपणे 4 रात्री आणि 3 दिवस न थांबता आणि ज्योत न विझवता आणली. आज पहाटे श्री शिवज्योतीचं शहरातील शिवतीर्थ इथं आगमन झालं. यावेळी फुलांच्या वर्षावात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवज्योतीचं स्वागत केलं. संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं शिवजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मधुरी महाराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंडळाच्या वतीनं मिरजकर तिकटी या ठिकाणी भव्य मंच उभारण्यात आलाय. यावर किल्ल्याची प्रतिकृती आणि 14 फुटी भव्य अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान करण्यात आलाय. सकाळी मिरजकर तिकटी हुतात्मा स्मारकावर भगव्या ध्वजाचं पूजन वस्ताद बाबासाहेब लबेकर आणि अच्युत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर शिवप्रतिमा पूजन आणि जन्मकाळ सोहळा मधुरी महाराजे छत्रपती आणि माजी महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित महिलांच्या वतीनं पाळणा म्हणण्यात आला. यावेळी दीपाली धनवडे, गीतांजली पोवार, शीतल चव्हाण, अमृता पोवार, तेजश्री पार्टे, विजय देवणे, अशोक पोवार, उत्सव समिती अध्यक्ष आशिष पोवार, संदीप चौगुले, अनिकेत घोटणे, रमेश मोरे, श्रीधर पाटील, जयकुमार शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचा निधर्मी विचार राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक आहे असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडी यांनी केलं. शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं आयोजित शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होतं. यावेळी टाऊन हॉल इथल्या ब्रिटिशकालीन शिवरायांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट पठाडे यांनी छत्रपती शिवरायांचा निधर्मी विचार राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं. यावेळी शिवप्रेमी संघटनेचे निवास सूर्यवंशी, अमोल कुरणे, प्रकाश कुमार, प्रशांत अवघडे, आशा रावण, दिगंबर कुलकर्णी, संतोष तिवडे आदी उपस्थित होते. कसबा बावड्यातील विजय स्वतंत्र तरुण मंडळांच्या वतीनं पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कसबा बावड्यातील विजय स्वतंत्र तरुण मंडळ यांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 8 दिवसांपासून हे कार्यक्रम सुरू होते. यावेळी शिवप्रतिमेचं पूजन सामाजिक कार्यकर्ते दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेविका रुपाली पोवार धामोडकर, रोहन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या वतीनं नवनिर्वाचित 10 नगरसेवक आणि नगरसेविकांचा तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी मंडळाच्या उपक्रमांचं कौतुक केलं. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष महेश पवार, सचिव संजय पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक उपस्थित होते. वनस्पती तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तृत्वावर जीवनपट निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर चोळेकर या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 22 एप्रिल रोजी शहाजी लॉ कॉलेजमध्ये होणार आहे. माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. हा
अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय. पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका. समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर. रील बनवण्याच्या नादात अपघात. 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. 25 प्रवासी जखमी. 6 जणांची प्रकृती गंभीर. देश हादरला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये निष्पाप जुळ्या मुलींची बापानेच केली हत्या. नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली. विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका. 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता. BCCIचा निर्णय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर गावातील सिद्धार्थनगर परिसरात शनिवारी रात्री 2 गटांमध्ये वाद झाला. वादातून झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालंय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केलाय. चंदूर इथल्या सिद्धार्थनगर परिसरात शनिवारी शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू होती. यावेळी 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. पोलिसांना जमावाला शांत करण्याचं आवाहन केलं. मात्र यावेळी जमावातील काही जणांनी अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालं. तसंच पोलीस कॉन्स्टेबल पवन गुरव आणि प्रमोद चव्हाण हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र वातावरण तणावपूर्ण बनल्यानं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी प्रतीक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने, ओंकार बसवराज कल्याणी यांच्यासह 25 ते 30 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करतायत. इचलकरंजी शहरातील जैन मंदिरासमोर पूर्ववैमनस्यातून अवधूत शंकर ढवळे याच्यावर 5 जणांनी खुनी हल्ला केला. या प्रकरणी प्रथमेश शंकर कोपारडे, विवेक साळुंखे, सागर गायकवाड, रोहित पुजारी आणि अल्तमेश यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हे करतायत. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यानं त्यातील 1.5 लाखांची रक्कम लंपास केली आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी प्रवीण गावडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदगड तालुक्यातील नांदवडेत राहणारे प्रवीण गायकवाड शनिवारी कोल्हापूरला आले होते. यावेळी त्यांनी त्यांची मोटार मध्यवर्ती बसस्थानक नजीकच्या पार्किंगमध्ये लावली होती. शनिवारी रात्री चोरट्यांनी गावडे यांच्या मोटारीची काच फोडून त्यामधील 1.5 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी गावडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातील यशवंत कॉलनी परिसरात कामाचे पैसे न मिळाल्यानं शब्बीर हुसेन तांबोळी या इंजिनियरनं आत्महत्या केली होती. दरम्यान तांबोळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राहुल बुचडे, पवन कांबळे आणि कृष्णात सातपुते या 3घांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी शब्बीर तांबोळी यांचे भाऊ जमीर हुसेन तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हापुरातील विविध सार्वजनिक मंडळांनी आज पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सायंकाळी विविध मंडळांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकींचं आयोजन केलं होतं. मिरजकर तिकटी इथून सुरू झालेल्या मिरवणुकीत समाज प्रबोधनपर फलकांसोबतच साऊंड सिस्टीमवर थरकणारी तरुणाई पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक शिवजयंतीनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून मिरजकर तिकटी इथून मंडळांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवछत्रपतींचा अखंड जयघोष करत निघालेल्या या मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासोबत साऊंड सिस्टीमचाही दणदणाट पाहायला मिळाला.
विविध मंडळांनी मिरवणुकीत शिवछत्रपतींचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा, त्याचबरोबर सजवलेले छटघोडे आणि त्यावर शिवछत्रपतींची जिजाऊंची तसंच मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध समाज प्रबोधनपर फलक हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. खरात प्रकरणासह छत्रपती शाहू मिल सुरू करावी या स्थानिक प्रश्नांकडे फलकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. या मिरवणुकीत बालचमुनी शिवछत्रपतींच्या छोट्या पुतळ्याची मिरवणूक काढत शिवजयंतीच्या उत्सवाचा आनंद लुटला. संयुक्त मंगळवार पेठ, खंडोबा तालीम, गंजीमाळ, तटाकडील तालीम, मराठा वॉरियर्स अशी अनेक मंडळं मिरवणुकीत सहभागी झाली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह फौजफाटा मिरवणुकीवर लक्ष ठेवून होता. आज अक्षय तृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीची चैत्री हिंदोळा अर्थात झोपाळ्यावरील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. तिच्या भोवताली आंब्याची आरास करण्यात आली होती. अक्षय तृतीयेनिमित्त आज मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज अक्षय तृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीची आकर्षक अशी पूजा बांधण्यात आली होती. देवीच्या मूर्तीभोवताली आंब्याची आरास करण्यात आली होती. गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीजवळ फुलांनी आणि फळांनी युक्त सजावट करण्यात आली होती. चैत्र शुक्ल तृतीयेपासून महाराष्ट्रात चैत्र गौरीचा उत्सव सुरू होतो. या मुहूर्तावर देवीची दोलोत्सव पूजा बांधण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार आज सायंकाळी 4 नंतर गरुड मंडपात उत्सव मूर्तीची झोपाळ्यावरील आकर्षक पूजा बांधली होती. झोपाळ्याला पाना फुलांची सजावट आणि लक्षवेधी दागिने घालून मूर्तीची केलेली सजावट हा सगळा नयन मनोहर पूजेचा थाट पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. गरुड मंडपात आकर्षक अशी रांगोळी देखील रेखाटण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी आणि राधानगरी उपविभागात विविध विकास कामं झाली आहेत. यातील भुदरगड तालुक्यातील मुदाळतिट्टा आणि तिरवडेतील कडगाव उपकेंद्र इथल्या कामांचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झालं. शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून नव्यानं पूर्ण झालेल्या कामांमुळे भुदरगड तालुक्यातील 3078 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून त्यांचं जीवनमान अधिक सुखकर होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेतून महावितरणनं मुदाळतिट्टा उपकेंद्राची 5 MVA क्षमतेचं रोहित्र बसवून क्षमता वाढ केली आहे. तर कडगाव उपकेंद्र तिरवडे इथं 4 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुदाळतिट्टा उपकेंद्राची क्षमता वाढवल्यानं 13 गावांमधील 1568 शेतकऱ्यांना तर कडगाव उपकेंद्र तिरवडेतून 22 गावातील 1510 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. दोन्ही कामांचं लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झालं. यावेळी KDCC बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, भुदरगड पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, सदस्य धनंजय लाड, सुनील किरोळकर, मुदाळ सरपंच राजनंदिनी पाटील, तिरवडे सरपंच शुभांगी जाधव, मानसिंगराव पाटील, बाबा नांदेकर, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता दत्तात्रय भणगे यांची उपस्थिती होती. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीमधील जवान रोहित परशुराम खनिकुडे यांचा जम्मू काश्मीरमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. आज त्यांचं पार्थिव टाकळीवाडीत आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वातावरण अश्रूंनी दाटून आलं होतं. वंदे मातरम, भारत माता की जय, अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदमून गेला. एका सजवलेल्या वाहनातून गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत अश्रूंचा पूर आणि अभिमानाची जाणीव एकाच वेळी अनुभवायला मिळाली. आपल्या लेकराला शेवटचा निरोप देताना कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली. सामान्य कुटुंबातून घडलेला हा शूर जवान शिक्षणातही तितकाच उजवा होता.
त्यांचं प्राथमिक शिक्षण श्री कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी या गावात, माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी इथं, तर पुढील शिक्षण श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी पूर्ण झालं. 2020 साली बेळगावमध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती होऊन त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमारेषा आणि जम्मू काश्मीर इथं देशसेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ भाऊजय असा परिवार आहे. रोहित यांच्या मृत्यूमुळं टाकळीवाडीवर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आपल्या वीर पुत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, दत्तगुरू शुगरचे राहुल घाटगे, भवानीसिंह घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, तसंच आजी माजी सैनिक फेडरेशनचे सदस्य, शासकीय अधिकारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवाजी विद्यापीठाच्या सैफ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारं शिवाजी विद्यापीठ ठरलं देशातलं पहिलं विद्यापीठ. लेखी आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत दर फलक लावणार नाही. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन चालकानं धुडकावला परिवहन मंत्र्यांचा आदेश. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंविरोधात कोल्हापूर ठाकरे गटाने केली निदर्शनं. दुबेंच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध. कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी. आणि शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीचा सुपुत्र रोहित खनिकुडे अनंतात विलीन. ग्रामस्थांनी साश्रूपूर्ण नयनांनी दिला अखेरचा निरोप. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.